श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. इथे माझं बाळ, माझा शिवराज तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो. त्याला असं सुंदर तयार करून दिलं. त्याला बाहेर जायचं होतं. टिफिनमध्ये जिरा राईस बनवून दिला. मला बाय बाय केलं त्याने आणि तो गेला बाहेर. मग त्याच्यानंतर राहिलेला जे स्वयंपाक होता ते करायला घेतला. मी इथे फ्लावरची भाजी बनवली. थोड्या वेगळ्या पद्धतीची हिरव्या मिरचीची भाजी आहे. चला तुम्हाला सांगते मी रेसिपी. त्याच्यासाठी जिरा राईस बनवला होता. इथं मी त्याला दिला टिफिनमध्ये मग खाण्यासाठी बाहेर. हिरव्या मिरच्या घेतल्यात 7-8. तुमच्या आवडीनुसार लसूण घेतला. छान तेलामध्ये असं त्याला फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये जिरे टाकले, कोथिंबीर टाकलं, मीठ टाकलं आणि ठेचून घेतलं. ठेचलेली भाजी खूप छान लागते मिरच्याची ना. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये नाही फिरवायचं, कुटूनच घ्यायचं. त्यानंतर इथं मीठ टाकून पाण्यामध्ये फ्लावर ठेवली होती. ते पाण्यातून काढून साईडला ठेवली. 2 चम्मच तेल टाकलं. त्याच्यामध्ये धुतलेली फ्लावर अशी तेलामध्ये टाकली आणि शॅलो फ्राय छान फ्राय करून घ्यायचं. असं 5 मिनिट झाकण ठेवायचं. तर तुम्हाला आवडत असेल किंवा जास्त शिजलेली आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं, झाकून ठेवायचं. इथं काढून घेतली मी फ्लावर. मस्त अशी झाली होती ती, शिजली होती, मऊ झाली होती. परत 2 चम्मच तेल टाकलं. त्याच्यात जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी तडतडल्यानंतर तेलामध्ये त्याच्यामध्ये हे जे आपण ठेचून घेतलेला ठेचा आहे हिरव्या मिरचीचा, ते सुद्धा टाकलेलं आहे. 2 टोमॅटो किंवा 1 तुमच्या आवडीनुसार टोमॅटोनी भाजीला पाणी सुटते, चव पण आंबट छान लागते. हळद, मीठ, धना पावडर टाकलेलं आहे. परत थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, कारण आपण चटणी कुटताना सुद्धा टाकलं होतं. आणि सॉरी, इथं कॅमेरा मला वाटलं ऑन आहे, सॉरी चालू आहे, तर कॅमेरा बंदच होता बघा. त्याच्यामुळं ते टाकताना काही शूट केलं नाही, काही नाही. फ्लावर टाकायचा त्या मसाल्यामध्ये जे आपण टोमॅटो वगैरे फ्राय केलं होतं आणि झाकून ठेवायचं. बघा इथं भाजी छान तयार झाली. त्यानंतर अशा चपात्या केल्या. तर चपात्याचा व्हिडिओ मी शॉर्ट टाकलेला आहे. चपात्या कशा टम्म फुगवायच्या त्याच्यासाठी ट्रिक आहे त्याच्यामध्ये. हे तर आहे. भात बनवून ठेवला होता त्यामुळं साईडला काढून ठेवला वाटीमध्ये आणि नंतर असं छान जेवायला वाढून घेतलेलं आहे. वैभवी आली होती, मग बाहेरून आम्ही दोघींनी जेवण केलं आणि ती पण आली व्हिडिओमध्ये. बाय, भेटू उद्या.